अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये सकाळपासूनच ठाण मांडून बसलेले आहेत। पुण्यात अजित पवार हे बारामती हॉस्टेलमध्ये आहेत। महापालिका निवडणुकीकरता दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आता मात्र चर्चेला सुरुवात झाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांकरता निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातीये। अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांच्याच नजरा आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात घडामोडींना आता वेग येताना दिसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काल रात्रभर उशिरा बैठका, चर्चेची गुऱ्हाळ आणि आज पुन्हा एकदा दादा सकाळपासून बारामती ठाण मांडून। नक्कीच काही वेळापूर्वीच अजित पवार हे पुण्यातल्या बारामती हॉस्टेल येथे दाखल झालेले आहेत। काल रात्री उशिरा पिंपरी चिंचवड संदर्भातली जवळपास 1.5 तास बैठक अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये झालेली आहे आणि आता जवळपास निश्चित झालेलं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। मात्र हे लढत असताना कोणत्या चिन्हावर लढायचं याबाबतची खलबतं सध्या सुरू आहेत। अजितदादा यांच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की घड्याळाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांनी लढावं, कारण की मतदारांपर्यंत पोहोचणं हे सोपं होणार आहे आणि त्यामुळे खरंच आता या दोन राष्ट्रवादी एकत्र होत असताना चिन्ह मात्र कोणतं असणार आहे याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे। महत्वाचं म्हणजे खरं तर आज अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भातली महत्वाची माहिती देणार होते, पण काल ज्या पद्धतीने काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे की पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचं नाही आणि त्यामुळे कुठेतरी या दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चांना अडथळा येताना पाहायला मिळते। कारण पुण्यामध्ये लढत असताना दोन्ही राष्ट्रवादीला काँग्रेस सोबत हवी आहे। काँग्रेसचा सुद्धा मोठा मतदार हा पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेस सोबत असल्यास ही लढाई आणखीन सोपी होईल असं म्हटलं जात होतं। मात्र काँग्रेसने याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी त्याचबरोबर दोन्ही ठाकरे हे समीकरण पुण्यामध्ये पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल। पण याच बारामती हॉस्टेलमध्ये सकाळपासून जे सगळे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आता येण्यास सुरुवात झालेली आहे। आज दिवसभरामध्ये नेमकं आता काय काय घडामोडी या बारामती हॉस्टेलमध्ये घडतात, कारण की या ठिकाणी काँग्रेसला सोबत घेण्याच्या दृष्टीनं दादांची राष्ट्रवादी आणि पवारांची राष्ट्रवादी सुद्धा अनुकूल होती। जर काँग्रेस सोबत येत नसेल तर मग जागेचं सूत्र नेमकं कसं असेल, कसा परिणाम जाणवेल, काय या सगळ्या संदर्भात माहिती? खरं तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार यावर ठाम आहे, पण मात्र जागांचं वाटप कशा पद्धतीने असणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे। काल जी बैठक रात्री जिजाई बंगल्यावर अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यासोबत झालेली आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांपैकी जवळपास 62 जागांचा प्रस्ताव हा शरद पवार यांच्या पक्षाकडून अजित पवार यांना देण्यात आलेला आहे। त्याच्यावर अजूनही अंतिम निर्णय करण्यात आलेला नाहीये। तर दुसरीकडे पुण्यामध्ये हे दोन राष्ट्रवादी जर एकत्र लढले तर त्याच्यामध्ये 60% जागा या अजित पवारांच्या असतील आणि 40% जागा या शरद पवार यांच्या पक्षाला दिल्या जातील असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्याच या दोन मुद्द्यांवर सध्या खलबतं सुरू आहे। चिन्ह कोणतं असावं आणि त्याचबरोबर जागांचं वाटप कशा पद्धतीने करायचं यावर चर्चा सुरू आहे आणि येत्या 24 तासामध्ये हा सगळा तिढा सुटेल असं सुद्धा सांगितलं जात आहे। मात्र काल काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांची सुद्धा धावपळ झालेली आहे, कारण की उमेदवार शोधणं हे कठीण झालेलं आहे। कालही आपण पाहतोय की पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात जे व्यक्ती म्हणजे अक्षरशः जे व्यक्ती त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत अशा व्यक्तींना अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे धरून या पक्ष कार्यालयात आणत होते आणि त्यांचा पक्ष प्रवेश घेत होते। त्याच्यातलं 2 उदाहरणं आपण पाहतो की अशोक हरनावळ आणि विजय खळदकर ज्यांनी काल अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी उमेदवारांचे वानवा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे अजित पवार आता शेवटचा निर्णय काय घेणार किंवा ही उमेदवारांची यादी कधी घोषित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण बऱ्यापैकी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला आहे। फक्त जागा वाटप आणि चिन्ह कोणतं असावं यावर सध्या खलबतं सुरू आहे। अगदी, त्यामुळे केवळ 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे अर्ज भरण्यासंदर्भात। काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।